हार्दिक यांना देखील आता हार्दिक शुभेच्छा असणार आहेत मैदानावरती. हार्दिक पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार, समोर बॅट्समन त्यांना कशा प्रकारे साथ देणार याची देखील चर्चा मैदानावरती रंगली जात आहे. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने, पहिला बॉल हलक्यात मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलला कळला गेला सिंगल, त्या ठिकाणी मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळालेत. क्रिकेट हा खेळ प्रत्येकाला आवडतो, म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटला तेवढं महत्व नव्हतं, परंतु आजच्या काळामध्ये जर विचार केला ना तर प्रत्येकाचा आवडता खेळ, प्रत्येकाचा छंद अगदी काही क्रिकेटचा खेळ झालेला आहे. लहानपणी प्रत्येक जण ज्यावेळी अगदी लहान असतो ना त्यावेळी प्रत्येकाला हातामध्ये बॅट आणि बॉल ही प्रत्येकाला आवडते आणि आज हा क्रिकेटचा खेळ प्रचंड वेगाने मात्र पुढे जातोय. चांगला बॉल पुण्याच्या मैदानावरती पाहायला मिळाला. अंपायर्स मात्र व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. भागेश एका बाजूला पंचांच्या माध्यमातून आहेत आणि दुसऱ्या बाजूला विजय सर यांना आपण मैदानावरती पाहतायत. आता भागेश आणि विजय सर यांना पाहिलं तर दोघं सेम दिसत आहेत, त्यामुळे आता नाचणार कोण ह्याची देखील चर्चा आहे. चर्चा त्याच्यावरती देखील रंगणार. ओव्हर द विकेटने आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. आता बॉल पडल्यानंतर हलकासा खाली राहिला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता ही आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. आतापर्यंत झालेल्या मॅचेस मध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 6 मॅचेस आपण मैदानावरती पाहिलात. पहिला मॅच जिंकला दुर्गामाता घास संघ, दुसरा मॅच जिंकला एकता बानकर संघ, तिसरा मॅच जिंकला विकास 11 बोलिंग संघ, हा तिसरा मॅच जिंकला. फुलटच बॉल मात्र कन्वर्ट केलाय. बॉल चालला सीमारेषेच्या लगत, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र वेगाने पुढे आलाय. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 2 रन त्या ठिकाणी मैदानावरती घेतल्या गेल्यात. चौथा मॅच जिंकला रामजी बाबा वालुंजे संघ, हा मॅच जिंकला चौथा. 5वा मॅच जिंकला चेतक वाघोलीचा संघ आणि नुकताच सामना झाल्यामध्ये कोरोटी बीचा संघ आहेत, कोरोटी बीच्या संघानं नुकताच मॅच जिंकलेला आहे, ते देखील आपण पाहिलेलं आहे. मॅच क्रमांक 7 सुरू आहेत आणि त्याच्यानंतरचा होणारा मॅच क्रमांक 8 आजच्या दिवसातील शेवटचा मॅच असेल. उद्या अंतिम फायनलचे सामने आहेत आणि सेकंड राऊंडचे सामने पाहायला मिळणार आहेत. मितेश यांच्या प्रत्येक 6 साठी हार्दिक नाईक यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. भरपूर सारे प्राइज आता या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती नजर टाकली तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेत 6 ऑन स्कोर कार्ड मात्र धावफलकावरती लगावले गेलात. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांती परमेश्वर. कठीण काळात अगदी स्वतःला सांगावं लागेल मैदानावरती यस आय कॅन डू इट, आम्ही करू शकतो, स्वतःला म्हणावं लागेल. फुलटच बॉल कन्वर्ट केलाय. बॉल चालला सीमारेषेच्या लगत, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र दाखल होत असताना पाहायला मिळाले. बॉलला अडवलाय फेकी करेपर्यंत 2 रन या ठिकाणी इझिली कंप्लीट करताना पाहायला मिळतात. 2 धावा येतात, 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. प्रज्ञानजी आपल्या समोर जोडले गेलात. प्रज्ञानजी आपले सहर्ष स्वागत आहेत. काय म्हणाल, आतापर्यंत जे क्रिकेट 8 धावा धावफलकावरती लगावल्यात, बॉलचा खेळ संपला, शेवटचा बॉल मैदानावरती आहेत. चांगलं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. शेवटचा बॉल, धावसंख्या 8. पुढून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाउन ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र वेगाने त्यांना पाहायला मिळाले. बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतं पहिलं आणि पहिल्या ओव्हर मध्ये रन आल्यात. धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती लगावल्यात. विकेट नाही गेली, परंतु एक चांगली गोष्ट काय आहे, मैदानावरती रन केल्या गेल्यात 9. एक छोटंसं संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊया. स्वर्गानं राणी ठेवीन तुला, माझ्या मामाच्या मामीला काकाचे काकीला सांगून ठेवले घरा. डान्सिंग करणं म्हणजे काहीची काम नाही आजच्या काळामध्ये आणि इतक्या रखरखत्या उन्हामध्ये डान्स करणं ही कठीण आहे. परंतु पंच विजय सर असेच आहेत. डान्स करणं ही कला आहे आणि प्रत्येकाची कला आहे, काहीतरी कला असते प्रत्येकामध्ये, काहीतरी पेशन, काहीतरी गोष्टी असतात त्या तुम्हाला दाखवायच्या असतात आणि त्या दाखवण्याचा प्रयत्न सध्या विजय सर करतात. आमचे एक जवळचे मित्रही आहेत आणि डीबी लाईव्हची टीम, कॅमेरामॅन रोहित त्या ठिकाणी रोहित चौधरी आहेत, जे एक बेस्ट कॅमेरामॅन म्हणून ज्यांची ख्याती राहिलेली आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला हर्षल आहेत, जे नारंगी गाव आहेत, त्या नारंगी गावातील सर्व सुपुत्र आहेत आणि प्रशांत आहेत. प्रशांत सध्या आपण पाहतात एडिटरची भूमिका डीबीएन लाईव्हला आज मात्र बजावत असताना पण त्यांनाही पाहतायत. सेकंड ओव्हर मैदानावरती प्रोग्रेस. पहिलाच बॉलला उडवलाय. पहिलाच बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. भेटी षटकार 6 रन.
प्रत्येकाला दोन नाद लागलेले आहेत. एक तर मी म्हणेन बैलगाडा शर्यतीचा नाद आणि दुसरा नाद जो कधी न संपणारा नाद आहे तो क्रिकेटचा नाद. हे दोन नाद प्रत्येकाला इतके लागलेले आहेत की प्रचंड प्रत्येक जण त्याचे फॅन आहेत. एक तर बैलगाडा शर्यत आणि दुसरा क्रिकेटचा नाद. षटकार मैदानावरती आला, 6 धाब्यांचा फटका आलाय. शॉर्ट बॉल पोझिशन मध्ये लवकर आले, बॉलला खेळला, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मधून मात्र पुढे आले, बॉलला उचललं फेकलंय, तोपर्यंत या ठिकाणी 2 रन आहेत. तर 2 रन मैदानावरती इझिली कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या धावफलकावरती वाढल्या, धावसंख्या धावून पोहोचतात 17 रन. 17 म्हटलं तर क्रिकेटमध्ये एक अशुभ आकडा मानला जातो. 17 म्हणजे खतरा असतो नेहमी, परंतु क्रिकेटमध्ये खतरा देखील असतो आणि खतऱ्यावरती खतरो के खिलाडी देखील तुम्हाला मैदानावरती बनावा लागणार आहेत. ओव्हर द विकेटने आणखीन एक चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय, फटका फसलाय, घेतलाय कॅच, मिळाली विकेट, संपलाय बॅट्समॅनचा खेळ. विकेट डाऊन. वेलकम बॅक सर्वांचं स्वागत आहे. मैदानावरती विकेटची गरज होती, विकेट मैदानावरती मिळाली, फलंदाज बाद झाला आणि आता विकेट नंतर थोडासा माहोल आहे, तो माहोल देखील चेंज होताना पाहायला मिळाला. टीम चंपावती भुईगाव संघ आपण पाहतायत. एका बाजूला पाहिलं तर कृपादेवी गाव करमाळेचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला भुईगावचा संघ आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळाला, लवकर पोझिशन मध्ये आले, खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र नाही पाहायला मिळाला. विजय थँक्यू. धावफलकावरती धावा संघाच्या मात्र रोखल्या गेल्या, प्रयत्न सुरू आहेत, कष्ट मेहनत, अगदी शब्द सोपे वाटत आहेत पण करण्यासाठी जर माहित पडलं तर खूप मोठे शब्द आहेत. एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते, संघाची धावसंख्या 18च्या घरामध्ये पोहोचले गेल्यात. या षटकातील आतापर्यंत विचार केला तर बॉल फेकून झालेत. लास्ट बॉल, शेवटचा बॉल मैदानावरती आहेत. 18 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. शेवटचा बॉल कशा प्रकारे असेल याची देखील चर्चा मैदानावरती रंगणार आहे. ओव्हर द विकेट सोडून दिलाय. 2 आता पंचसभेमध्ये करतायत, दुपारच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करतायत आणि सांगतायत हा बॉल आहे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 1.5 चेंडू आतापर्यंत संपले गेल्यात. लास्ट बॉल, सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या मात्र 19 धावा. कोरबा टप्प्याचा बॉल, यॉर्कर, अगदी बॅट्समॅनला हलण्यासाठी देखील संधी मिळाली नाही, त्याच प्रकारचा बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेलं. 2 ओव्हर नंतर रन आहेत 19. उर्वरित 3 ओव्हरचा खेळ बाकी आहेत. एक छोटंसं संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊयात. डीजे कोण नायक कोण खलनायक अगदी उद्या माहित पडेल. उद्या या मैदानावरती माहित पडणार आहेत. या स्पर्धेमध्ये कोण नायक ठरणार कोण खलनायक ठरणार याची चर्चा देखील मैदानावरती रंगणार आहेत. आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत 19 रन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मैदानावरती मार्गस्थ. पहिला बॉल, पहिलाच बॉलला ठोकलाय आसमानी टोला. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक नगरभेदी षटकार. पंचवीस धावा पहिल्याच बॉलवरती सुंदर षटकार.
सोडून दिलाय आता पंच मात्र पुन्हा धावतात वाईट बॉलचा इशारा घोषित करतात धावफलकावरती धावा 26-20 ऑन स्कोर कार्ड मात्र लगावले गेल्यात प्रयत्न चांगले सुरू आहेत धाबा बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दुसऱ्या बाजूला आक्रमकतेचं दुसरं नाव मैदानावरती आता चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात मिस्टर सागर आणि त्यांना साथ देतात मितेश गोलंदाजी मार्क्स वरती आहेत वंदन आता लाईन थोडीशी भरकटली आहेत एक षटकार पहिल्याच बॉलवरती ज्यावेळी येतो ना त्यावेळी गोलंदाजाच्या मनाचं अगदी खच्चीकरण होत असतं कारण की पहिल्याच बॉलवरती ज्यावेळी तुमचा षटकार येतो त्यावेळी तुमचा कॉन्सन्ट्रेट हा जो शब्द आहे कॉन्सन्ट्रेट ही नावाची गोष्ट आहे ती तुमची कुठेतरी थोडीशी कमी होताना पाहायला मिळत आहेत आणि ती थोडीशी कुठेतरी कमी होताना पाहायला मिळाली ती मात्र विशेषतः गोलंदाजाची आणि त्याचं कारण काय होतं त्याचं कारण होतं मैदानावरती पहिल्या बॉलवरती आलेला षटकार म्हणून कधी कधी पहिला बॉलवरती ज्यावेळी विकेट येते ना त्यावेळी एखाद्या गोलंदाजाचा कॉन्फिडन्स हा 7व्या आसमानावरती असतो हे क्रिकेटचं रहस्य आहे क्रिकेटचा भाग आहे परिभाषा आहे त्या परिभाषा तुम्हाला जाणणं देखील गरजेचं आहे पुढील बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चुंडाडी बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला तरी देखील सिंगल त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होत आहेत सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत धावा मात्र वाढताना पाहायला मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या 28च्या घरामध्ये मात्र पोहोचत असताना पाहायला मिळत आहेत धाबा धावफलकावरती लगावल्यात यावेळचा बॉल आपण पाहिला तर चांगला बॉल पाहायला मिळाला प्रत्येक विकेटला 1000 रुपये ठीक आहे जमा कर 2008 जीपे करायला सांग जमा करायला सांग तू ते कोण मयूर कोण आपला ना हॅलो मयूर त्या चुतीला पहिले पैसे पुढचा बॉल मामाचा कोण आहे का ओहो फटका छान खेळलाय ऑफ साइडच्या दिशेने बॉल चालला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने त्यांना पाहायला मिळाले बॉल लढवण्याचा प्रयत्न 2 रन त्या ठिकाणी मात्र इझिली घेतले गेले तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती नाही होणार 2 धावा येतात 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 रन लॉस 1 विकेटच्या नुकसानीनंतर आतापर्यंत बॉल फेकून झाले 4 उर्वरित बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 2 बॉल कशा प्रकारे हाताळले जातील याची देखील चर्चा मैदानावरती रंगणार आहेत वंदन यांना सध्या मैदानावरती आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क्स वरती आपण पाहतायत आणि स्ट्राईक वरती सागर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 10 धावा त्याने बनवल्यात स्लोवर वन थोडस लवकर खेळले पोझिशन मध्ये लवकर आले डोक्यावरती हातही गेला त्याचं कारण काय होतं माहितीये का कारण होतं की थोडस लवकर स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन करण्याच्या प्रयत्नामध्ये होते थोडस लवकर खेळण्याच्या मूड मध्ये होते बॅट ज्यावेळी फिरवली ना त्यानंतर बॉल अगदी निघून गेला हे देखील कारण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर 3rd ओव्हर धावसंख्या 31 1 विकेट शेवटचा बॉल मैदानावरती असेल ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल पुन्हा मात्र प्रॉपर टायमिंग नाही करू शकले एक धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळाली धावफलकावरती धावा लगावल्यात 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपला 32 धावा धावफलकावरती लगावल्यात उर्वरित 12 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी आहेत एक छोटस संगीत घेऊया आणि मैदानाच्या दिशेने येऊयात डीजे ओव्हरचा खेळ संपला गेला 3 ओव्हर नंतर रन आहेत 32 ऑन स्कोर कार्ड लगावले गेल्यात 12 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी आहेत 12 बॉल रिमेनिंग पाहूया 12 बॉल मध्ये किती रन अजूनही बनवले जाणार आहेत शॉर्ट बॉल त्या ठिकाणी मात्र मिस केलाय बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये अचूक लेंथ वरती गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये कधी कधी शॉर्ट बॉल देखील आपण मिस करत असतो बॅट्समॅन आणि ते मात्र आता बॅट्समॅनने मिस केलेले आहेत आणि निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात काही कधी चांगले बॉल असतात त्या चांगल्या बॉलवरती आपण सन्मान देण्याच्या प्रयत्नामध्ये कधी कधी मोठे फटके येतात काही खराब बॉलवरती कधी कधी सन्मान देण्याच्या प्रयत्नामध्ये नसतो आपण आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये असतो त्यावेळी कधी कधी ते मिसही होत असतात
पुन्हा ते चित्र आहेत. शॉर्ट बॉल वरती मात्र तेवढा प्रॉपर पूल नाही करू शकले. एक रन मैदानावरती घेतले गेले. दुसऱ्या धाव्यासाठी वळायचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा नाही, कारण की नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समॅन जे होते त्यांनी सांगितलं नाही आता स्ट्राईक अगदी मला राखावी लागेल आणि मैदानावरती बॅटिंग करायची आहे. रन मैदानावरती केले गेलेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 रन. पुन्हा ओव्हर द विकेट मैदानावरील पुढचा बॉल पोझिशन मध्ये आला. चांगला स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन केलाय. बॉल खेळला गेला. ओहो, क्षेत्ररक्षकाला दिली हुलकावणी बॉलने घेतली क्षेत्ररक्षकाची हुलकी आणि बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चौका. 5 ओव्हरचे ठेवलेत ना आपण, सगळे नॉर्मल 4 आपण 4 रन. आहे गाणं पुढे वाजत राहील, परंतु आता सध्या ब्रेकही आहे कारण की बॉलही मैदानावरती आलाय आणि लगेचच रिझर्व्ह ऑपरेटर देखील रेडी राहणार आहेत, कारण की टायमिंग खूप महत्वाचं असणार आहे. पुढचा बॉल पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये पाठीमागे आपण पाहिलं तर आता विकेट किपर होते ते अगदी 360 डिग्री प्रमाणे फिरले, इतक्या वेगाने फिरले, परंतु बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये होते. एक धाव तर मैदानावरती आली. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली गेल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत 38. नेक्स्ट मॅच असेल या स्पर्धेतील 2 संघादरम्यान. आपण पुढचा मॅच पाहणार आहोत, त्याची अनाउन्समेंट काही वेळामध्ये होईल, आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. पुढचा मॅच फटका छान खेळलाय, परफेक्टली टायमिंग बॅट मध्ये झुळलाय, बॉल पाठवले बाउंड्री लाईनच्या षटकार मैदानावरती आलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि 2 गोष्टीही घडल्यात. आणखीन एक कडक आधीचा बेधडक कडक वजनदार षटकार 6 रन. थँक्यू. सिक्सर त्याच्यानंतर आणखीन एक सिक्सर आला. तर एकता मित्रमंडळ बांधकर टीम यांच्याकडून तुम्हाला 200 रुपयाचा प्राइज दिला जाणार आहे. सलग 3 षटकारांसाठी 200 रुपयाचा प्राइज आहे. 6 अगेन मैदानावरती काय असणार आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर आम्हाला माहिती देतात संघाची धावसंख्या 50 धावा धावफलकावरती लगावल्यात. टीम कृपादेवी करमाले संघाच्या 50 धावा धावफलकावरती, स्कोर कार्ड वरती 50 धावा लगावलेल्या आहेत. चांगली बॅटिंग सध्या मैदानावरती करण्याचा प्रयत्न होतोय. शॉर्ट बॉलचा कशा प्रकारे फायदा घ्यायचा हे बॅट्समॅन मैदानावरती दाखवून देतोय. 6 मैदानावरती आलेला आहे. एक षटकार, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर आणखीन एक षटकार नाही आला, परंतु हवेमध्ये खेळला होता बॉल. झेल तर सुटलाय, जीवनदान मात्र आता खेळाडूला मिळालेला आहे. त्या ठिकाणी सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. 1 रन घेतली गेली. धावसंख्या धावफलकावरती 51 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पुढचा मॅच असेल त्याचा अनाउन्समेंट आपल्यापर्यंत प्रज्ञेची पोहोचवतील. कुठले संघ आहेत 2 टीम त्याची देखील माहिती. व्हाईट बॉल इशारा अंपायर घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती संघाची धावसंख्या लगावली गेल्यात 52. 52 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. चांगली बॅटिंग मैदानावरती करण्याचा प्रयत्न होतोय सध्याच्या घडीला. दोन्ही बॅटर सध्या करतायत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न, बॉल खेळला बिटवीन द गॅप, चेंडू मात्र निघून जाईल फरार सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
दोन्ही संघ ते सांगतात आता तरी देवा मला पाहशील का, कारण की मॅच दोघांसाठी इम्पॉर्टंट आहेत. मॅच जिंकेल त्याला उद्या यायचं आहे, मॅच पराभूत होईल त्याचा प्रवास या स्पर्धेमध्ये इथे थांबणार आहेत. आणि उद्या कोण येणार, एकता मित्रमंडळ बाणकरच्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये उद्या कोण येणार याची देखील चर्चा रंगली गेलेली आहे. त्यामध्ये आतापर्यंत जवळपास 6 संघ तर फिक्स झालेले आहेत. 7वा संघ आता या मॅच मध्ये माहित पडेल आणि 8व्या मॅच मध्ये 8वा एक संघ आहे तो देखील माहित पडणार आहे. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल अंपायर वळतात, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मैदानावरती पाहायला मिळतात. 57 धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओहो करेक्ट स्ट्रोक. आधीच्या बॉलवरती मोहर उमटवली होती चौकाराची, आताच्या बॉलवरती मोहर उमटवले षटकाराची. न्यायासाठी मदतीला जाऊशील का, असा तरी देवा मला पाहशील का. थँक्यू. कृपादेवी करमाळा संघाची 63 ला 1 विकेट. सागर 13 चेंडूमध्ये 34 धावांवरती बॅटिंग करतायत आणि दमदार बॅटिंगचा परफॉर्मन्स सागर यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. हार्दिक वरती आक्रमण, बॅटची एज होती, बॅटची कट होती, बॉलला कळल्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू पाठीमागे निघून गेलाय. एक धाव तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती वाढली गेल्या धावसंख्या धावफलकावरती 64 धावा 1 गडी बाद. 4.4 चेंडू आतापर्यंत संपला गेलाय. 2 बॉल आतापर्यंत मैदानावरती अजूनही बाकी आहेत. गोलंदाज हार्दिक फटका चांगला कळला चेंडूला मात्र आपण पहिला काळाचा प्रयत्न, चेंडू मात्र निघत होतो सीमारेषेच्या लगत. 1 रन मात्र मैदानावरती पुन्हा घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. सिंगल घेतली गेलं, सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत. कृपादेवी करमाळा संघाची धावसंख्या 65 रन. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, पहिल्या इनिंगतील शेवटचा बॉल असणार आहेत आणि धावा धावफलकावरती आहेत 65 रन 1 गड्यांच्या मोबदल्यात. लास्ट बॉल सागर 14 बॉल मध्ये 35, मितेश 7 बॉल मध्ये 8, हार्दिकच्या आतापर्यंत 1.5 चेंडू मध्ये 24 रन. आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा मात्र सिंगल येईल. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या मात्र 66 धावा धावफलकावरती लगावल्यात आणि मॅच जिंकण्यासाठी करायच्यात रन 67 धावा मैदानावरती करायच्या त्या चंपावती भुईगाव संघाला आणि 66 केल्यात. कृपादेवी करमाळेनं काय घडेल या मॅच मध्ये याची चर्चा मैदानावरती जारी राहील. एक छोटासा ब्रेक आहे, ब्रेक मध्ये डीजेचं संगीत घेऊया आणि येऊयात पुन्हा पुढच्या इनिंग कडे. दुसऱ्या एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. एकता मित्रमंडळ बाणकर यांचे एक वरिष्ठ कार्यकर्ते यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. देवेंद्रजी नाईक यांचा 42वा वाढदिवस आहे. मी हितेश नाईक यांना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत, त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. सर्वांनी टाळ्या मारायच्या. देवेंद्रजी नाईक आज 42 वर्षाचे झालेत, 42 वर्षात पदार्पण करत आहेत. देवेंद्र 42 की 52 43 कंप्लीट करून 43 वर्षात पदार्पण करतात. एक मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. श्रीलंकेला जाऊन त्यांनी शिक्षण घेतलंय. मुथय्या मुरलीधर यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतलंय. मी त्यांना हात कोण त्यांचा क्रिकेट मध्ये त्यांचा कोण हात पकडणार त्यांचा ऑफ स्विंग त्यांचा लेग स्विंग आजपर्यंत कोणाला कळाला नाही आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून 1-2 शब्द त्यांचा अनुभव ते आपल्याला सांगतील, सगळ्यांबरोबर शेअर करतील. मी त्यांना विनंती करतो की 1-2 शब्द बोलायचं आहे. देवेंद्र नाईक. सॉरी, थोडा आवाज बसल्यामुळे मला काय आता या क्षणी बोलता येत नाहीये, परत कधीतरी बोलूया.
त्यांच्याबद्दल त्यांना स्वतःला बोलायला जरी लाज वाटत असली तरी त्यांचा उमदा पाठीराखा मी विपुल मी त्याच्याबद्दल 2 शब्द बोलतोय. कधी वाईट पडल्यावरती तो न मानणारे किती लांबा वाईट असो किती जवळच असो पण वाईट कसा हा प्रश्न नेहमी त्यांना पडलेला असतो. पंच आश्चर्यचकित होतात की हा वाईट. देवेंद्रदा माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या करिअरमध्ये क्रिकेटमध्ये काही चांगले क्षण आले असतील त्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द तुमच्या क्रिकेटच्या चांगल्या वाटचालीमध्ये किंवा क्रिकेटच्या चांगल्या याच्यामध्ये तुम्ही 2 शब्द बोलावे प्लीज. वटार व बिंदास कोफराड दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षात संपर्क साधावा. वटार आणि बिंदास कोफराड दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षात नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. देवेंद्र नाईक हे आपल्या क्रिकेटच्या करिअर बद्दल 2 शब्दात थोडक्यात आपल्याला सांगतील. मला आठवते की सुरुवातीला आमचा जो संघ आहे तो खेळण्यास तयार नसायचा कारण आमच्यामध्ये बॅटिंग बॉलिंग किंवा कोणी पण आमचे ज्येष्ठ बंधू विवेक नाईक हे अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज होते आणि एक काळ त्यांनी गाजवलेला होता. आम्ही याच्या खाली नेतृत्वाखाली खेळायला सुरुवात केली आणि मोठे सामने त्यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेलो आहोत आणि ते जिंकलेले आहोत अजूनही जिंकत आहोत आणि याच्या पुढेही जिंकू. परंतु त्यावेळेला जे त्यांनी हे केलेलं म्हणजे ते खेळण्यास तयार होत नव्हते त्यावेळेला मी स्वतः पुढे पडून हा संघ तयार केलेला होता. शपथ त्याला विचार धन्यवाद देवेंद्र त्यांच्या कामानिमित्त सिंगापूर इंडोनेशिया दौऱ्यावर असतात पण त्यांनी आज वेळ काढला आणि आज 2 दिवस आपल्यासाठी ते अवेलेबल राहिलेत. मी आमच्या मंडळाचे हितेश नाईक यांना विनंती करेन की त्यांची जी जादुई गोलंदाजी होती फिरकीपट्टू म्हणून फेमस होते त्यांना मी विनंती करेन की त्यांना तो चेंडू देऊनच त्यांचा सत्कार केला जाईल. देवेंद्रजी नाईक या आपला विनंती आहे. देवेंद्रला 42व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. माझे लाडके मावस भाऊ श्री हितेशजी नाईक बरोबर या ओव्हर नंतर पण देणार आहोत. या षटकानंतर देऊयात. पहिला चेंडू नो बॉल यस आणि त्याच्यावरती 22 आहेत म्हणजे एकूण 2 धावा पहिल्या बॉलवरती आलेल्या आहेत. बॅटला लागला होता यस 2 धावा आलेले आहेत. मैदानावरती आता बॅट्समॅन रेडी आहेत. फ्री हिट मैदानावरती सर्व फ्री हिटचा फायदा. यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर एक बॉलचा काही संपला गेला. धावा फलकावरती 2 करायचे मैदानावरती. रन 67 भुईगावला करमाले संघानं त्यांच्या अगेन्स्ट आधी बॅटिंग करताना 66 केल्यात. 67 करायचे आहेत. खुलबेटापाचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक बॉलवरती वेगाने पुढे आलात. बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे बॉल अडवले गेलेत आणि 1 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर परिवर्तन होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती मात्र वाढली गेल्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत 3च्या घरामध्ये. आतापर्यंत 2 चेंडू देखील संपला गेला. 3 धावा धावफलकावरती लगावल्यात. अजूनही 4 बॉलचा कल बाकी आहेत. यावेळचा स्ट्रोक मोठा खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. जयचीची संधी गोलंदाज की खेळाडू परंतु खेळाडू अगदी पोहोचले होते बॉलवरती पण कॅच कॅरी नाही करू शकले. जीवनदान मिळालेलं आहे ते मात्र खेळाडूला बॅट्समॅनला आणि या जीवनदानाचा फायदा होणार का याची देखील चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. चेंडू देखील संपला गेला. आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती 4 उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल टीम भुईगाव संघाला या मॅचला जिंकण्यासाठी. त्यांना देखील प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. चांगला स्ट्रोक खेळलाय. हवेमध्ये स्ट्रोक होता. झेलची संधी परंतु आता खेळाडू मात्र झेल नाही घेऊ शकले. जीवनदान मिळालेल्या जीवनदानाचा फायदा देखील मैदानावरती होणार आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या आहेत ती धावसंख्या धावफलकावरती वाढली आहे. संघाची धावसंख्या 4 बॉल नंतर 5. एखाद्या वेळी आपण एखाद्या स्पर्धेमध्ये खेळतो त्यावेळी ट्रॅक टी शर्ट का गरजेचं आहे त्याचंही कारण असतं. फटका हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी आहे. क्षेत्राच्या चेंडूवरती येत आहे. झेलची संधी. झेल ड्रॉप पुन्हा एकदा चुकी
पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तीच गोष्ट मैदानावरती सातत्याने घडत असताना पाहायला मिळत आहेत. एक वेळा नाही 2-2 वेळा जीवनदान मिळालेले आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर 6, 2 नाही 3 वेळा म्हणजे आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चान्सेस मात्र या ठिकाणी हुकले असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 6. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. बॅटची एज होत्या पाठीमागे बॉल चाललाय तिथे मात्र डिक्लेरेशनच्या माध्यमातून अंपायर नो बॉलचा इशारा घोषित करतात. +1 ओव्हर स्ट्रेकिंग अगदी आपल्याला पाहायला मिळालात आणि तेच मात्र पंच दर्शवत असताना पाहायला मिळाले. नो बॉल +1 एकूण 2 धावा वाढतायत आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते संघाच्या 8च्या घरामध्ये. फ्रीडचा बॉल असेल, पाठलाग करण्यासाठी संधी आहेत. संधीचं सुवर्ण संधी करा, मोठे फटके खेळा आणि तिथून मॅच जिंकून द्या. याही गोष्टी आता मात्र तिथे म्हणत असतील समर्थक भुईगावचे. शॉर्ट बॉल आहे, मिस केलाय बॉलला आणि षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं. पहिलं ओव्हर नंतर रन आहे धावफलकावरती 8. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती लगावलाय. डीजे कडे जाऊयात, एक सुपरहिट सॉन्ग ऐकूया आणि पुन्हा येऊयात मैदानाच्या दिशेने. ओव्हर टू प्रज्ञेशजी. बिंदास कोफराड आणि वटार संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षात संपर्क करायचा आहे. नाणेफेकीचा कौल घेण्यात येईल. बिंदास कोफराड आणि वटार संघ. वेळेचा अभाव आहे, काळजी घ्यावी नाही तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. थँक्यू. जाऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने, सामन्याच्या दिशेने आपण वळूयात. 1 ओव्हरचा खेळ जिथे समाप्तीच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. तिथे रन आल्या पहिल्या ओव्हरमध्ये 8 आणि पहिल्या ओव्हर नंतर 8 रन नंतर एक गोष्ट मैदानावरती आपण पाहिली, तिथे विकेट आहे तर विकेट मात्र गमावण्याचा संधी जी आहे ती संधी तरी आली होती, पण संधीचं सुवर्ण संधी नाही होताना पाहायला मिळालं. ही पहिल्या षटकाची आपण कहाणी पाहिलेली आहे. आता दुसऱ्या षटकाची कहाणी अजून कशा प्रकारची असणार आहे त्याच्यावरती देखील चर्चा केली जाणार आहे. धावा धावफलकावरती 8. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ. पहिला बॉल अगदी चांगल्या पद्धतीने मात्र हाताळला गेलाय. अगदी शॉर्ट डिलिव्हरी होती, तो वळवण्याचा प्रयत्न केला आणि वलन देखील दिला बॉलला. तिथून मात्र चेंडू आपण पाहिलं तर बॅट्समॅन नाही खेळू शकले, समजू नाही शकले आणि निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. जास्तीत जास्त शॉर्ट बॉलवरती तुम्हाला पुलचे फटके खेळायचे असतात. पुलच्या फटक्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असतं, शॉर्ट पूल करायचे आहेत आणि ते फटके मात्र जास्तीत जास्त नाही पाहायला मिळाले. पुढे टाकलाय. आता मात्र आपण पाहिलं तर चित्र घडलं मैदानावरती. यस, डेफिनेटली आउट होईल. बॅट्समॅनला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. आणखीन एक फलंदाज बाद. डीजे अभिमध्ये चेंडू झेल 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 झेल. श्रेयश आले आणि श्रेयश माघारी परतले. विकेटचं बटन गॉन. विकेट आता रेग्युलरली इंटरव्हल मध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. फलंदाज आता मात्र आपण जे पहिल्या षटकाचं वर्णन केलं की तिथे विकेट नाही आला, पण दुसऱ्या षटकाला ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी दुसऱ्या षटकामध्ये विकेट येताना पाहायला मिळाल्यात. रेग्युलरली आपण आता सध्याच्या घडीला मैदानावरती पाहत आहात. धावा करायच्यात मैदानावरती, रन करायच्या. त्या मॅचला जिंकण्यासाठी 67 रन बॅटिंग करत असताना बनवलं होतं कृपादेवी करमाले संघानं आणि चंपावती भुईगाव संघाला त्याचा पटला करत असताना मैदानावरती सध्याच्या घडीला आपण पाहत आहात. सोडून दिलाय, बॉल लेफ्ट केलाय. बॉलला पंच मात्र वलटात वाईट पोझिशन घोषित करतात. लेगस्टम्पच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल इथे मात्र पंचाने घोषित केलात. धावफलकावरती धावा संघाच्या मात्र वाढल्या गेल्यात. डीजे थँक्यू. एकता मित्र मंडळ बाणकर आयोजित आपण पाहता स्वर्गीय अविनाश अभिभाई यज्ञेश्वरजी पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं तर या 3ऱ्या वर्षामध्ये केले गेले.
फुलटच बॉल कन्वर्ट केलं, बॉलर कळलं गेलं गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी वेगाने पुढे येतात, बॉलची फेकी देखील चांगल्या पद्धतीने करतात. मेरिट नुसार कसं क्रिकेट खेळायचं हे मात्र गोष्टी प्रॉपरली दाखवून देण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला सुरू आहे, तो टीम कृपादेवी करमाळे संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच असेल बिंदास कोफराड आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल वटार. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन वटार आणि बिंदास कोफराड आपण या ठिकाणी दाखल बाबू. फुलटच बॉल आपण कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, बॉल कळला गेलाय, चेंडू सीमारेषेच्या लगत चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे येतात, एक घेतला, दुसरा रनचा प्रयत्न, दुसरी रन. पाच बॉलचा केस संपला, धावसंख्या 12. खुलबटप्प्याचा बॉल आहे, खुलबटप्प्याचा बॉल त्याला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र ड्राईव्ह केला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र स्वतः गोलंदाजाने अडवलाय बॉलला. 2 षटकांचा केस संपला गेला, धावा फलकावरती आहेत. 12 बॉल मध्ये 12 रन ऑन स्कोर कार्ड लगावले गेलेत. डीजे सोळा बॉल मध्ये 53 रनची गरज आहे. व्हाईट बॉल, आणखीन एक बॉल अवंतर स्वरूपाचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. 16 बॉल मध्ये अजूनही 52 धाब्यांची गरज आहे. येणारे 16 बॉल मध्ये 52 धाब्यांची गरज. मॅच जिंकण्यासाठी गोलंदाज रेडी. सरळ बॅटने ड्राईव्ह केला, फटका छान प्रकारे कळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे येतात. एक रन तर मैदानावरती घेतलं, दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती नाही होणार. चांगले क्षेत्ररक्षण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकाच हवेवरती फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. मोठे फटके अजूनही शोधामध्ये आहेत. ते मोठे फटके मैदानावरती का नाही आले त्याचं कारण मैदानावरती तितकं टायमिंग चांगलं नाही पाहायला मिळालं बॅट्समॅनच्या माध्यमातून आणि ते वापरलं नाही गेलं. वापरण्याचा प्रयत्न होता परंतु मैदानावरती चेंडू हवेमध्ये खेळलाय. जयची संधी होती ती मात्र तो हुकली जात आहेत. कॅच नाही पकडू शकले परंतु जीवनदान मिळालेला आणि बॉल देखील अडवला गेलेला आहे. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. मॅच आता हळूहळू जसा पुढे झाला तसा तसा मॅच वरती पकड निर्माण करताना पाहायला मिळाली. टीम कृपादेवी करमाळेचा संघ या मॅच वरती आपली पकड आहे ती पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. भक्कम स्वतःला भक्कम समजण्याचा भक्कम करण्याचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न मात्र आपण पाहिला तर या श्रेणी करमाळे संघाच्या माध्यमातून ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी त्यांच्या मस्तकावरून चेंडू निघून आलाय. एक धाव मात्र पुन्हा एकदा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून एक एक धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे वाटचाल करताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. यावेळीचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल +1 रन त्याच्यावरती आपण पाहिलं तर 22 च्या स्वरूपाने ऍड होईल. व्हाईट +1 एकूण 2 धावा ऍड होणार आहेत. धावफलकावरती धावा वाढतील.
20च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. धावसंख्या 5 बॉलचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती लगावल्यात. शेवटचा बॉल असेल तिसरा षटकादरम्यान. 13 चेंडूचा खेळ मैदानावरती अजूनही बाकी असणार आहेत आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 47 रनची गरज आहे. क्लीन बोर्ड फॉर नेचर डिस्ट्रॉय. बॅट्समॅनला मात्र जावं लागेल त्या मूळच्या दिशेने. आणखीन एक विकेट मिळाली. समीकरण पाहूयात. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 47 रनची गरज आहे. एक ब्रेक. धन्यवाद डीजे. जर ऋतिक म्हात्रे यांनी षटकार मारला तर त्यांचे भाऊजी प्रज्ञेश नाईक यांच्याकडून 2000 रुपये. थँक्यू यश. 12 चेंडूमध्ये 47 ची गरज आहे. अजूनही 12 बॉल आहेत. 12 बॉल मध्ये 47 धावांची गरज आहे. पाहूयात मैदानावरती घडेल काय याची देखील चर्चा रंगली गेलेली आहे. आता मोठ्या फटक्यामध्ये डिलिंग करावी लागणार आहे. डिलिंग सिंगल डबल मध्ये नाही जमणार. डिलिंग तुम्हाला मोठ्या फटक्यामध्येच करायचे. शॉर्ट सिलेक्शन तुम्हाला मोठ्या फटक्यामध्येच करायचं आहे. तरी मॅच तुमच्या बाजूने जाणार. 12 चेंडू 47 रन. पहिला बॉल सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आहे बॉल. पंच मात्र वळतायत लगेचच आपल्या दिशेने. महेश कोडूसर या ठिकाणी दर्शवत आहेत. वाईट बॉल आहेत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 12 बॉलचा खेळ आहे. 12 बॉल मध्ये 46 धावांची अजूनही गरज आहे. ऍक्शन रिप्ले जरी पाहिला तरी आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर आहेत. डीबेन लाईव्हला आपण दृश्य सध्याच्या घडीला पाहू शकतायत. दूध का दूध पाणी का पाणी ह्या सर्व काही गोष्टी अगदी क्लिअरिफिकेशन डीबेन लाईव्हला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 मध्ये 46. चांगला बॉल. चांगला बॉल. आता लेन चांगली आहेत. या टप्प्यावरती गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. लेन ऍडजस्ट करावी लागेल. ऍडजस्ट केली तर तुम्ही मैदानावरती पुन्हा एकदा पलटू शकतायत आणि ते पलटण्याचा प्रयत्न सध्या मैदानावरती गोलंदाज करतायत. 11 बॉलचा खेळ अजूनही श्रेष्ठ. 11 बॉल मध्ये 46 धावांची गरज आहे. रन मैदानावरती केल्या गेल्यात 21. 46 धावा बनवायच्या मॅचला जिंकण्यासाठी. तयारी तर अगदी आता मैदानावरती सुरू झालेली आहे. मॅच जिंकण्याच्या तयारीच्या दिशेने सध्या वाटचाल सुरू झालेली आहे. ती कृपादेवी करमाळे संघाच्या माध्यमातून. बॅटची एज पाठीमागे चाललाय बॉल. तिथे मात्र डिक्लेरेशन जो आहे डी झोनच्या दिशेने मात्र बॉल निघून जाईल. 1 रन त्या ठिकाणी मात्र प्राप्त होईल. धावसंख्या धावफलकावरती हळूहळू मंद पावलाने मात्र पुढे वाटचाल करताना पाहायला मिळतात. अजून येणारे चेंडू असते 10 आणि 10 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. दहा चेंडू मध्ये 45 धावांची गरज. हवेमध्ये कळला फटका. झेलची संधी. कॅच होईल का? यस डेफिनेटली कॅच होईल. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन होईल आणि आता समीकरण मैदानावरती झालंय. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 45 धावा. भावी बोलदे यांनी जर षटकार मारला तर जीत नाईक यांच्याकडून 5000 रुपये रोख पारितोषिक. 9 चेंडू 45. व्हाईट बॉल. +1. एकूण 2 धावा आहेत. बाईकच्या माध्यमातून 1, व्हाईटच्या माध्यमातून 1. व्हाईट +22 अशा 2 धावा मात्र ऍड होतील. धावसंख्या संघाची वाढली जाईल. मॅच मध्ये मोठ्या फटक्यासाठी जिथे गरज होती ते मोठे फटके भुईगाव संघाने नाही खेळले. त्याचं कारण मैदानावरती चांगली गोलंदाजी राहिली टीम करमाळेच्या माध्यमातून. सुरुवातीच्या षटकामध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी हाताळली. त्याच्यानंतर दुसरं षटक चांगलं हाताळलं. तिसरंही चांगलं हाताळलं. बॅटची एज आहे. पाठीमागे चाललाय बॉल. तिथे मात्र बॉल डी झोन मध्ये पुन्हा एकदा निघून जाईल. डी झोन मधून मिळेल मात्र 1 रन. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुन्हा एकदा वाढली गेल्यात. 25 25.
आजचा दिवस महत्वाचा आहे, परंतु उद्याचा दिवस त्याच्यापेक्षाही महत्वाचा असणार आहे. उद्या विनिंग टीम जे असणार त्या विनिंग टीम आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील, एकमेकांच्या अगदी अगेन्स्ट त्या टीम मात्र मैदानावरती खेळतील आणि काय दृश्य उद्याच्या दिवसामध्ये घडतील त्याची देखील चर्चा आपण मैदानावरती करणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय, स्लॉट मध्ये आत होता परंतु त्याला पार्किंग प्लॉट मध्ये नाही पाठवू शकले, परंतु डिक्लेरेशन मध्ये पाठवलंय जिथे डी झोन मध्ये मिळेल एक रन आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती तिथून मात्र वाढणाऱ्या संघाची धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचेल. शेवटचे 6 बॉल आहेत मॅच मध्ये आता औपचारिक राहिलेले आहेत. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलेला आहे. 6 बॉल मध्ये अजूनही भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 6 बॉल कशा प्रकारे असणार आहेत त्याची देखील चर्चा आपण मैदानावरती करणार आहोत. चला शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. मैदानावरती गोलंदाज रेडी आहेत. नवीन मैदानावरती आलात. नवीन पाहूया नवीन आहेत की नवीन जुने आहेत, कशा प्रकारे गोलंदाजी करणार नवीन यांची आपण गोलंदाजी मैदानावरती पाहूयात. नवीनचा पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहेत. बराचसा बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला आणि तिथून मात्र पंचाने लगेचच कळवलं व्हाईट बॉल चा कॉल मात्र पंचाने दिला आणि व्हाईट बॉलची रन देखील मैदानावरती आपल्याला मिळत असताना पाहायला मिळाली. 28 धावा झालेल्या आहेत. करायचे होतं 67 रन झाला 28. वाईट बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वाईट बॉल. आता कधी कधी अशी गोष्टी होतात की एखाद्या गोलंदाजाला आपण ज्यावेळी एखाद्या गोलंदाजी मार्क्स वर ध्यानात असतो त्यावेळी थोडंसं काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न तो देखील करत असतो, कारण की ज्यावेळी जास्त धावा पाहिजे असतात त्यावेळी काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न करत असतात काही जण, पण कधी कधी ते देखील पथ्यावरती पडू शकतात. हा क्रिकेटचा खेळ, क्रिकेटमध्ये काही गोष्टी वेळेवरती घडू शकतात. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं, परंतु तो देखील डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जाणार आहेत. मेल एक रन डिक्लेरेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणि एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुन्हा एकदा वाढली गेली आहेत. 5 बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही बाकी आहेत. हवेमध्ये कळला झेल नाही झाला, परंतु आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय की काय आणि पंचांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. त्या ठिकाणी चौकार आहे 4 धाब्यांचा फटका आहे. आता या मॅच नंतर मला तर वाटतं की प्रज्ञेश आता या मॅच नंतर चॅलेंजिंग ओव्हरचा मॅच होणार आहे. 15 मिनिटांमध्ये आणखीन मजा आहेत. हितेश आहेत, हितेश रेडी आहेत, चॅलेंजिंग ओव्हर साठी रेडी आहेत आणि आम्हालाही पाहिजे आहे. आता चॅलेंजिंग ओव्हर मध्ये काय काय लावलं हेही बघायचं आहे. चॅलेंज कोणाशी घेतलं हे पण सांगायचं आहे, म्हणजे चॅलेंज तुमचं कोण असणार आहेत. 6 बॉल मध्ये किती चॅलेंज असतात, किती षटकार मारणार. कॅच फलंदाज बाद. आणखीन एक विकेट आहे ती आता मैदानावरती त्या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे.
व्हाईट बॉल. आता गोलंदाजाचं मन भरत नाही की काय असंही वाटतंय. कधी कधी त्याला 2 ओव्हर टाकायला भेटल्या नाही की तो एकाच ओव्हर मध्ये कधी कधी एखादा गोलंदाज 2 ओव्हर टाकून जातो. तेही होतं ना, मन भरलं नाही की तो 2 ओव्हर टाकण्याचा प्रयत्न करतो, मग तो वाईट टाकून ते 2 ओव्हर पूर्ण करत असतो. आतापर्यंत मी तर म्हणेन की जवळजवळ 8-9 बॉल झाले असतील, 7 बॉल झालेले आहेत आणि त्याच्यामधलं योग्य बॉल किती आहेत? योग्य बॉल फक्त 3च आहेत, म्हणजे बरोबर 2 ओव्हर होणार. खोलगट टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, हा 8वा बॉल हाताळलाय. योग्य बॉल होता 4था आणि असा बॉल आहे 8वा. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. या मॅच मध्ये जास्त काही राहिलेलं नाहीत. हा मॅच आपला नावी करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय सध्याच्या घडीला टीम कृपादेवी करमाळे. चला आता इथून बॉल राहिला, शेवटचा बॉल मैदानावरती राहिलाय बाकी. लास्ट बॉल. चला यानंतर चॅलेंजिंग ओव्हरचा मॅच असणार आहे. चॅलेंज एक्सेप्ट करत असताना पाहायला मिळणार आहेत. आणि आता कोण काय मागवणार, कोल्ड्रिंक्स कोणाला मागवणार, कोण मागवणार, हा म्हणून आजच्या दिवशी सर्व काही होणार आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. मॅच जिंकल्या टीम करमाळे संघानं. करमाळे अभिनंदन, कृपादेवी करमाळे अभिनंदन असणार आहेत. चॅलेंजिंग ओव्हरची मॅच सुरू होत आहे. येस ओव्हर टू प्रज्ञेजी यांच्याकडे आपण धुरा देऊयात. एक 15 मिनिटाचा ब्रेक असेल, पण त्या ब्रेक मध्ये एक चॅलेंजिंग मॅच असेल. सिंगल प्लेअर मॅच, 1 ओव्हरची चॅलेंजिंग मॅच. चिनार विरुद्ध हितेश. दरम्यान मी देवेंद्रजी नाईक यांच्या वाढदिवस असल्यामुळे त्यांचा पुष्पगुच्छ आणि एक मिनिट प्रज्ञेजी थांबवतो, कारण की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल मिस्टर सागर ठरला त्या मॅचचे हिरो. सागर आपण या. सागर यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेचच दिला जाणार आहे आणि पराभूत झालेल्या संघाला सन्मान चिन्ह देणार आहोत. त्यामुळे पराभूत झालेली टीम आहेत, पराभूत झालेला संघ आहेत. विनंती असते चंपावती भुईगावचे कॅप्टन आपण यायचं आहेत आणि अगेन्स्ट आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी विनंती करणं. आपण सागर आपण आपल्यालाही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. तोपर्यंत चॅलेंजिंग ओव्हरचा मॅच आहे, तो चॅलेंजिंग ओव्हरचा मॅच सुरू होणार आहे. भुईगाव संघाच्या कर्णधार आणि समालोचन कक्षात संपर्क करायचा आहे. तोपर्यंत वॉर्म अप करा. इथे वॉर्म अप करून घ्या चॅलेंजिंग ओव्हरच्या मॅच मध्ये. एक चॅलेंजिंग मॅच, सिंगल प्लेअर मॅच. चिनार विरुद्ध हितेश. 6 चेंडू आणि 2 षटकार लगावायचे आहेत चिनार यांना. सिंगल प्लेअर चॅलेंजिंग मॅच.